शेतकऱ्यांनी फक्त 2च महिने पिकवायचं बंद करायचं, फक्त 2 महिने. काल एक शेतकरी पैठणला कांदा घेऊन गेला, कांदा विकला, पण शेतकऱ्याला खिशातलेच पैसे व्यापाराला द्यावं लागलं. 1 रुपया शेतकऱ्याच्या खिशातला द्यावा लागलाय. म्हणजे विचार करा शेतकऱ्याची काय स्थिती आली. आज शेतकरी पूर्ण जगाला जगवतो, त्या शेतकऱ्याचा आज हे दिवस येत असतील तर आपल्या भारत देशाचा शेतकरी जगाचा पोशिंदा मनाची पण लाज वाटते. आज मित्रांनो, टोटल कांदा होता 1200+ किलो होता, त्याची टोटल पट्टी आली 1262 रुपये. हमाली, तोलाई, गाडी खर्च वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या 1263 रुपये. म्हणजे राहिलेला रुपया सुद्धा व्यापाऱ्याला द्यावा लागला शेतकऱ्याला. ही शेतकऱ्याचा हाल चालू आहे. आज शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे, आत्महत्या करतो. त्याला कारणीभूत फक्त एकच आहे, आपल्या असणारी पंचायत व्यवस्था. ह्या व्यवस्थेला कोणाचा धाक नाही. म्हणूनच मी म्हणतो शेतकरी मित्रांनो, पिकवायचं बंद करा, अन्न पुरवठा करायचा बंद करायचा. मग कसं समजतंय बघा पूर्ण जगाला, पूर्ण देशाला, पूर्ण महाराष्ट्राला शेतकऱ्याची काय किंमत आहे. हे सरकार नाही झुकलं आपल्या शेतकऱ्यांना पुढे, तिथून पुढे बोला. कारण आज जो शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो, त्या शेतकऱ्याला आज भीक मागायची वेळ आली. आणि याच्यामध्ये व्यापारी मोठे होत चालले. या शेतकरी त्याच्या पोरांचं स्वप्न बघत असतो की बाबा माझा कांदा गेल्यानंतर मी पोरांना कपडे घेईल, सायकल घेईल, हे करल ते करल. पण आज शेतकऱ्याला कांद्यासोबत त्याचा पैसे पण त्याला द्यावा लागतात. अहो, एखाद्या सरकारी नोकरदाराची पगार वाढवायची असली तर तो संप करतो. आमदाराला पगार वाढत असतो, एखादा पत्र टाकतो गेलं की त्याची पगार वाढत. पण शेतकऱ्याचं काय करायचं हो? मी फक्त एकच सांगतो, हे जर असं चालू राहील ना आपल्याला शेतकऱ्याला सगळं विकावं लागणार आहे, खरं सांगतो. त्यामुळे अजून वेळ गेला, हातात रुग्ण घ्या, हक्कासाठी लढायला शिका मित्रांनो.